चालू करावं आणि 560 मेगावॉटचं 1, 2, 3, 4, 5 जे स्क्रॅपवर गेले त्याची जागा उपलब्ध आहे. 560 मेगावॉटचं पॉवर स्टेशन बसलंय. तो पॉवर स्टेशन फळीत करण्याची मागणी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे करतोय की तुम्ही आम्हाला पळईमध्ये मंजूर झालेला 9 नंबर द्या आणि 560 नवीन प्रोजेक्ट इथं द्या. मग बेरोजगारी इथं होणार नाही, रोजगार उपलब्ध होईल. आता इथल्या स्थानिक नेत्यांना स्क्रॅपमध्येच विकल्यास त्यांना पैसा मिळतो, त्यांचा फायदा होतो. त्यामुळे त्यांना काही नवीन पॉवर स्टेशन टाकायची आवश्यकता वाटत नाही रोजगार मिळावा म्हणून. स्थानिक आमदारला वाटतंय की सगळं स्क्रॅपमध्ये विकावं आणि त्यांना त्यांचं पर्सेंटेज मिळावं. तर ते पॉवर स्टेशन झाले पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या पद्धतीने आम्ही सगळं घेऊन नगरपालिका आज लढतो. ती नगरपालिका आमच्या ताब्यात देण्याचं या जनतेला आम्ही आवाहन करतो. पक्षाचे अध्यक्ष आमचे शरदचंद्र पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील, राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी असतील, राजेश टोपे असतील, आमचे महबूब शेख असतील, फौजिया खान असतील, जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असतील, मी स्वतः प्रदेश सरचिटणीस म्हणून राजाभाऊ फड असेल, आम्ही सर्व मिळून या पळईमध्ये रोजगार उपलब्ध करून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पळईचा विकास करू आणि पळईला एक विजन नगरपालिका कशी पाहिजे, कशी चालते, जसं आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेत काम करून चांगलं आम्ही करू. धन्यवाद. आभारी. काय करायचं बोलायचं नको. नाही बाबा गेले बाहेर. कॅमेरा बंद झाले. या सचिनराव, आज काय तुम्ही